महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या वतीनं सोलापुरात सुरू असलेले बांधकाम कामगार नोंदणीपासून विविध लाभार्थींना देण्यापर्यंतच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात गरीब बांधकाम कामगारांची फसवणूक व शासनाच्या कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार होत आहेत। यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त, कार्यालयीन कर्मचारी, ठेकेदार, खाजगी दलाल व स्वयंघोषित संघटनेचा समावेश आहे। म्हणून कामगारांची नोंदणीपासून बांधकाम कामगारांना विविध योजनेपासून मिळणाऱ्या लाभांपर्यंत कामकाजाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं राज्यातील बांधकाम कामगार सक्षम बनविण्यासाठी विविध योजना लागू केले। त्यात सुरक्षा योजना, गृह कर्ज अनुदान योजना, कन्या लग्न अनुदान, आरोग्य योजना, शिक्षणासाठी अनुदान, बांधकाम कामगार सुरक्षा साहित्य वाटप योजना, गृहवस्तू वाटप योजना, मध्यान्ह भोजन योजना अशा योजना केल्या आहेत। या योजनांचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंदणी केली आहे। आजपर्यंत अंदाजे 1,50,000 कामगारांची अधिकृत नोंदणी झाली आहे। तरी माननीयांनी सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची झालेली नोंदणीची व योजनेत झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात येत आहे, असे नमूद करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कोऱ्हाडकर, रेखा आडकी, पप्पू शेख, गणेश मंता, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सलीम शेख, राधिका मिठ्ठा, शोभा पोला, सुनंदा दोडम, अनिता सुंचू, सविता गोस्की, माधवी गौडा यांच्यासह कामगार सेनेचा सहभाग होता। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासन व कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून सोलापूरसह संपूर्ण राज्यातील बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी किंवा विविध सुरक्षा निर्माण व्हावं यासाठी अनेक योजना लागू केलेल्या आहेत। त्यामध्ये मध्यान्ह भोजन आलं, किट वाटप आलं, सुरक्षासाठी साहित्य वाटप आलं, कन्या लग्न, कन्या विवाह असं अनुदान आलं, बांधकाम कामगारसाठी त्यांना घरं बांधण्यासाठी अनुदान आलं। आता सध्या वस्तू वाटप म्हणजे भांडी वाटपचं प्रोग्राम म्हणजे योजना सुरू आहे। हे योजना करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 1,23,000 जवळजवळ 1,25,00,000 लोक बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे आणि 50,000 बांधकाम कामगार नोंद प्रमाणित झालेले आहे। असं जवळ 2,00,000 कामगार या सोलापुरामध्ये नोंदणी झालेली आहे। संपूर्ण सोलापूरमध्ये 2,00,000 कामगार हे अशक्य गोष्ट आहे, म्हणून यामध्ये बोगस कामगारांची नोंद झालेली आहे। या बोगस कामगारांची नोंद झाल्यामुळं या नोंद झालेल्या कामगारांची फेर तपासणी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही महाराष्ट्र कामगार सेना प्रणित, शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहोत। आणि त्याच निवेदनामध्ये या योजनेमध्ये जो भांडी वाटप केला जातो तो भांडी वाटपामध्ये सहकारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यापासून खाजगी दलाल, ठेकेदार, त्या ठेकेदाराचे दलाल लोक, ठिकठिकाणी आपापल्या पद्धतीने काम करणारे स्वयंघोषित कामगार संघटनेला टोकन दिलं जातं। हे कुठलं पद्धत आहे? कामगार संघटना टोकन दिलं म्हणजे भ्रष्टाचार आलात किंवा ते पैसे खाणं आलात। अशा प्रकारचे गरीब महिलांचं, गरीब कामगारांचं, गरीब बांधकाम कामगारांचं लूट होत आहे। त्याचबरोबर शासनाचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, पैशाचा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे। यासाठी आपण सखोल चौकशी करून याबाबत योग्य ती दोषीवर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे। या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दखल नाही घेतली किंवा त्यांनी या ठिकाणी छोडपकड केला, दुर्लक्ष केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कामगार मंत्र्यांना सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही अशा या ठिकाणी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।